आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो. सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झालेला असून राज्यात 237 एवढ्या प्रचंड बहुमतासह महायुतीने सत्ता मिळवली. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठरल्याने शपथविधी लांबणीवर पडलेला असून 29 नोव्हेंबर रोजी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं असून महाराष्ट्रातील सर्वच खासदार दिल्ली दरबारी आहेत आणि यंदाच्या निकालावर आणि मुख्यमंत्रीपदाला होत असलेला उशीर यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवल्या होत्या, त्यामुळे निवडणुकीतील निकाल हा त्यांचा करिश्मा असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. तसेच सत्ता स्थापनेवर बोलताना आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो असंही सुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होत नाही यात आश्चर्य वाटत नाही. राज्यात एवढं मोठं बहुमत असताना एवढा वेळ का लागतो हे आश्चर्यकारक आहे. आणि भाजपने एकनाथ शिंदे यांना शब्द दिला होता की नाही हे त्यांनाच माहीत, पण 2019 साली देखील उद्धव ठाकरे यांच्याबाबत असंच झालं होतं आणि उद्धव ठाकरे 2019ला वारंवार हेच बोलत होते असं म्हणून सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचा करिश्मा होता. नामदार शिंदे यांना फसवले की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे. शिंदे यांचा चेहरा होता त्यामुळे यश मिळालं हे नाकारता येत नाही असंही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक करताना म्हणालेले आहेत. ज्यांनी एवढा विश्वासाच्या नात्याने जर त्यांना मतदान दिलं असेल तर पहिला घणाघात त्यांनी खुणाचा गेला तर गरीब कष्ट करणाऱ्या देशाच्या शेतकऱ्याचा. आणि निर्णय म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे भारतीय जनता पक्ष स्वतःला म्हणायचा नेहमी. आता त्यांनी जे एवढे इफेक्टिव्ह असतात ते किती कॅज्युअल अप्रोच आहे. महाराष्ट्रासारखं एवढं मोठं राज्य, महत्वाचं राज्य, त्याच्यात एवढं अग्रेरियन क्रायसिस चाललेलं आहे, अशा ठिकाणी मुख्यमंत्री एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं आहे किंवा लॉजिकच्या बाहेरचं आहे. आज दिवसभरात असा अपडेट आलेला आहे की शिंदेंना कुठलाही शब्द दिलेला नव्हता असं महायुतीचे नेतेच म्हणतायत स्वतः. हो, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल ना. आता कोणी कोणाला काय शब्द दिला, कोणी फिरवला, आता देव जाणे. कारण तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये उद्धवजी हेच सांगत होते. म्हणजे योगायोग बघा की 2019 मध्ये जसं कमिटमेंटचा इश्यू झालाय तसाच 24 मध्ये झालाय. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ट्रेनला जसं फसवलं तसं शिंदेना फसवले, भाजप फसवते असं म्हणायचं. आता याचं उत्तर तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेला विचारायला लागेल. मी कसं उत्तर याचं देणार. पण एक मान्यच करावं लागेल की भारतीय जनता पक्ष किंवा आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही काय नुसतं शिंदे साहेबांचं कौतुक करणार नाही, पण एका सशक्त लोकशाहीमध्ये शेवटी आम्हाला मान्यच केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन जी महायुती उभी राहिली त्याला यश मिळालंय. हे आम्हाला म्हणजे आमचे बरेच त्याच्यात मुद्दे आहेत, पण ह्या क्षणीत आम्हाला मान्य केलं पाहिजे की शिंदे साहेबांचा चेहरा घेऊनच हे लोकांपर्यंत गेले. ते नेते, ते मुख्यमंत्री, त्यांनी केलेले कष्ट हे मान्यच करायला लागेल कुणाला. हे तुमच्याच चॅनलवर कव्हर झाले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी दिल्ली.